प्रोडक्शन ॲप्लिकेशन म्हणजे काय आणि तो कसा लिहावा याच्यासाठी बनवत आहोत. खरं तर सेट रूल्स काहीच नाही आहेत, कुठेही काही कंपल्शन किंवा मग मॅन्डेट्स नाही आहेत की काय गोष्टी असायला पाहिजेत, पण जनरली ॲप्लिकेशन कसा असावा त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर प्रोडक्शन ॲप्लिकेशन म्हणजे काय, तर एखाद्या पार्टीला काही कागदपत्रे दाखल करायची असतील किंवा दुसऱ्या गोष्टी काही दाखल करायच्या असतील, पेनड्राईव्ह असेल, ऑडिओ CD असेल वगैरे वगैरे, तर त्यासाठी आपल्याला मेहरबान कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. तर अर्ज लिहिताना परत मी सांगेन की आपण जेव्हा हेडिंग लिहितो, हेडिंग्स सगळं झाल्यानंतर आपण लिहितो की अर्जदार तर्फे नम्र विनंती अर्ज की. मग आपल्याला लिहायचं आहे की सदरचे प्रकरण आज रोजी सो अँड सो स्टेजसाठी नेमलेले आहे. अर्जदार यांना काही मूळ कागदपत्रे तसेच जे काही तुम्हाला दाखल करायचं असेल ते तुम्ही लिहू शकता. हे मेहरबान कोर्टात दाखल करण्याचे आहेत, जे की पुराव्या कामी खूप महत्त्वाचे आहेत. आणि जर पुरावा नसेल तर तुम्ही लिहू शकताय की अर्जदार यांची केस साबित करण्यासाठी ती कशी महत्त्वाची आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. फक्त 2 ओळीत प्रोडक्शन ॲप्लिकेशन लिहू नका की आम्ही कागदपत्रे दाखल करत आहे तरी परवानगी द्यावी. कारण की कधी कधी असंही होतं की समोरून ऑब्जेक्शन येऊ शकतं की ही कागदपत्रे जर आधी होती तर यांनी आधी का नाही दाखल केली ॲट द टाइम ऑफ फायलिंग किंवा मग रिलिव्हंट स्टेजला. त्यामुळे जर ती कागदपत्रे आधी अवेलेबल नसतील तर तेही नमूद करा की ही कागदपत्रे आत्ताच तुम्हाला मिळालेली आहेत, प्राप्त झालेली आहेत, खरी वस्तुस्थिती मांडा आणि त्यानंतर मग मेहरबान कोर्टाची परवानगी मागा की सदरील कागदपत्रे दाखल करण्यासाठी मेहरबान कोर्टाची परवानगी मिळणे न्यायाचे झालेले आहे किंवा गरजेचे आहे. आणि मग तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की अर्जदार यांना वर नमूद केलेली कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळावी. आणि नंतर दुसरी प्रेयर आपली असते इतर योग्य ते न्यायाचे आदेश व्हावेत. या पद्धतीने प्रोडक्शन ॲप्लिकेशन आपण लिहावा. आणि प्रोडक्शन ॲप्लिकेशनला 5चं तिकीट लागतं, लिस्ट ऑफ डॉक्युमेंटला 5चं तिकीट लागत नाही. तर हा झाला व्हिडिओ प्रोडक्शन ॲप्लिकेशनवर.